तिन्ही पण दिसते अजून पेच्यातला पिस्ता वहिनींना आवडला आम्हाला आवडला. आता बघू वहिनी म्हणतात त्यातला पण घ्यायचं त्यातला बघू द्या किंवा आरशात. माझ्या साडीला मॅचिंग झाल्या ताईने घेतलं. बसली आई जवळ शांत केले. आता ती खेळेल थोडा वेळ तोपर्यंत जाऊन येतो तर मी थोडीशी खरेदी करून. तसं तर मुरुडला जायचं असं चाललं होतं पण शेवटी मग असा विचार केला की बाळ छोटं आहे आता तेवढ्यासाठी म्हणजे बांगड्यांसाठी फक्त जायचं म्हणलं की थोडंसं जास्तच हे होणार ते एक्झर्शन बाळाला न्यायचं की नाही असं तसं. मग आम्ही दोघी इथं गावातच जातोय वहिनींच्या फेवरेट दुकानदारनीकडं. पिल्ली आमची म्हणजे तसं नाही ग म्हणताना तुम्ही. तुमची तयारी झाली वाटतं. ते काय बांगड्या पण भरल्यात का? हो भरले. हा म्हणूनच पटकन जाऊन यावं म्हणलं. इकडे वाहनाची तयारी सगळ्या जणी बांगड्या आणि हे ते चालू आहे. तुम्हाला सगळ्या जणी कुणीतरी वाहन वाहन चिरत किंवा मग बांगड्या आहे ते चुडे बसवायला दिसणार. इथं मैचं घर आहे. बरेच जण विचारतात. हे लावले ना खाली कुंकू छान. हे पण ड्रेस छान दिसते. ही पण छान दिसते. ही नुसती वरची वर पण छान दिसते. मोठी पौराणिक ग्लिटरी आहे. राखाडी प्रॉपर आहे. ब्ल्यू हे पण छान दिसते पण हे जास्त उठून वाटेल का? घेऊया. पीक आहे का मग ते सगळं? हे सगळ्या रेडचे आहेत म्हणजे बाया रेड मागतात ना. एवढ्या साड्यात तुम्हाला कलर पिस्ता कलर आहे. हे पण छान हे 15 ऑगस्टला वगैरे अशा पण छान दिसतात. हे ऑरेंज आणि ग्रीन ही पण छान वाटत पण ब्लॅक वाटत ना. ब्लॅक तिन्ही पण दिसते. अजून पेच्यातला पिस्ता कलर हा युनिक आहे. कलर छान वाटेल का ना. पिस्ता तर लय सुंदर दिसत तो का त्यांच्या हातात आहे. छान वाटेल दोन्ही पण छान. मला तर दोन्ही पण आवड म्हणते तुम्हाला. वहिनींना आवडलात आम्हाला आवडलात. आता बघ वहिनी म्हणतात त्यातला पण घ्यायचं त्यातला प्लेन आहेत. कितीला चिवे बांगड्या भरायला आलीस? दात काय उंदरानं नेला? दात पडले की कोणत्या घेतल्या रानू? चिवरीच्या बांगड्या आमच्या. आणि मेहंदी तर किती काढली. काढली आपाच्या बायकून छान काढली की. कोणत्या गाण्यावर डान्स आहे? मग कशात स्पीच आहे भाषण आहे? हो तुला पण आहे. बर घ्यावं लागायला का वहिनी? मोठी साईज लहान मला लाल पाहिजे. बघू लवकरच आली आमची. बघायची तर कोणती कलर घ्यायचा नाही. वेगवेगळे त्यात चुड्या कुठे आहेत? तिथं आहेत बघा. थोडे माठ थोडे माठच आहे सगळा. तोडे माटेच आहे का? किती लाईन होता? 100. तरी थोडा बघा काढून.
थोडेच आहे. थोडेच आहे ना. हे लाख आहे ना. किती झाली याची दोन्हीची मिळून 100ला एक ना. तो काय पॅक करून द्यायला पिशवीत ह्या माहित नाही. अरे बऱ्यापैकी खरेदी झाली आमची आणि घरी फोन करून बघितलं होतं पिल्लू आणखी पण काय म्हटलेली नाही. होय चुडे आणि पाटल्या कंपल्सरी खरेदी करतातच तर आपल्याकडे स्वस्त पण मिळतात ना म्हणजे 100-100ला. चला आता निघू आपण. एवढी सगळे खुश बहुत खुश. छान वाटतो म्हणजे अजून घ्यायचे अजून घ्यायच्यात का. अरे देवा ऊस खायलाच ये क्या था लय छोटस झालंय बाळ. कुणी उघडला होता. कुणी मला म्हणते परत नग आताच द्या. अगे बघ पिलूला बांगल्या शंकला तिच्या आई असती एक जन्मता गे. आजोबा तर्फे बर का. आजोबा तर्फे चांगले आता गर्दी. आई दुकान खूप छान वाढवले तिने. लय मोठं केलं मस्त की. एकदम. बरोबर. ताईच्या मेहनत डझन काय जाऊ दे. आणि तुमच्या बांगल्या बघितले का पिल्लू. हे बघा आजोबाच्या बांगल्या बांगल्या बांगल्याचे पॉकेट उद्यासाठी मनगट्या पिल्लूच्या. आणि ह्या बांगड्या आहेत ना ह्या वहिनींच्या आहेत. नाही त्यांनी एक आहे तर ते जास्त घेतल्या. मी आहे ती ही 2 मिसळून घेतल्या तेवढालीच आहे. वहिनी उद्या साडी त्याची तयारी चालू आहे. एंगेजमेंट. ती ना ग्रे कलरची ती छान आहे. ग्रे राखाडी एकच नंबर. बघू द्या किंवा आरशात. माझ्या साडीला मॅचिंग झाल्या ताईने घेतलं. बघू दे साडीला मॅच झालंय म्हणतात वहिनी. थंड वाजायची नाही झाकून मला बाया. परफेक्ट मॅच. तुम्ही दोघंच एकमेकाला मॅच करता तर साडीचं काय आणि ड्रेसचं काय. कशा हशेते. तर आता कपाट वगैरे आवरले चहा वगैरे आणि सगळ्यांनी घेतला आणि त्यानंतर मग आता पिल्लू आजीच्या मांडीवर बसून माझ्याकडे बघून हसायला लागली. तर व्लॉग एडिट करते मी आता. बाळाला छानपैकी तिचं पोट भरलंय त्यामुळे आता ते शांत होईल मुलं तर आणि मग आम्ही कसं काम करावं काय माहिती. तर चला आता थोडा वेळ बसा बाळा. मी आले वरतून पटकन एडिट करून येते आणि चला आता मी पटकन व्लॉग एडिट करते. 2 दिवस व्लॉग का आला नाही अशा बऱ्याच साऱ्या कमेंट्स होत्या. तर काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला पुढे समजतीलच. आईची तब्येत अचानक खूप जास्त बिघडलेली आणि बऱ्याच गोष्टी झाल्या त्यामुळे मग आम्ही म्हणजे त्यामुळे 2 दिवस मी थोडीसं म्हणलं म्हणजे वेळच मिळाला नाही मला व्लॉग एडिट करायला. आणि पहिल्यांदा सगळ्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित असेल तर काही करण्यात सुद्धा रस वाटतो. तर आता ती छान आहे व्यवस्थित आहे त्यामुळे मग आता मी आजपासून व्लॉग द्यायचा प्रयत्न करेन. बघू कसं काय होतंय ते. ही छोटी ठोंबी जर मला सपोर्ट केली तरच देऊ शकेन ना मी. हसायला लागली. चला आता थोड्या वेळाने मग मी आणि मेहंदी वगैरे पण काढायची आहे वहिनींना. त्या म्हणत होत्या मला तुमच्याकडून मेहंदी काढायची आहे तर मला ते पण आहेच. त्यामुळे आता मी पटापट जाते. माझं काम एडिटिंगचं नाही म्हणलं तर 3 तास तरी लागतात. तरी पण त्याच्यात 3-4 वेळा मी खाली येते. रडायला लागली येते तर बघू कसं काय होतं ते. चला आज जर नाही एडिट केला तर मग ते सगळे व्लॉग जे आहेत मी शूट करून ठेवलेले आहेत पण मला एडिट करणं होत नाहीये त्यामुळे मग ते जास्त मागे पडतायत असं व्हायलंय. मध्ये तर हे आले होते ना तर त्या दिवशीचा एक व्लॉग मी 3-4 दिवस शेअर केला. थोडा म्हणजे कानटोचाला गेलेलो तो. त्याच्यानंतर साडी शॉपिंग केली ती. त्यानंतर घरी आलेच पावभाजी बनवली आणि हे गेले. असे 4 व्हिडिओ म्हणजे एकाच व्हिडिओचे 4 भाग एक दिवस पुरवले. कारण की म्हणजे झालंच नाही त्यामुळे तर समजून घ्या तुम्ही सुज्ञ आहात.
आणि मला खूप म्हणजे छान तुम्ही मोटिवेट करत असता, म्हणून मग मला अजून वाटतं की नाही थोडा वेळ काढून करतेच व्हिडिओ. तर चला आता एडिट करते आणि जरा वेळाने भेटू आपण. व्लॉग 10:40ला अपलोड केलाय मी. तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन नक्की बघा, कारण सगळं आवरून मग ह्या गोष्टींमध्येच पिल्लूच असतंय, त्यामुळे तर मग थोडासा जास्तच उशीर व्हायला लागलाय आजकाल. तर असो, आता सगळेजण झोपलेत, चिल्लर पार्टी वगैरे. वहिनींचं पण बऱ्यापैकी मग अशीच आवरलंय, त्या माझी वाट बघत होत्या. व्लॉग टाकल्यानंतर मग 10:40ला व्लॉग गेला. त्यानंतर मी 10:45ला जेवायला बसले. जेवण वगैरे आता झालंय आणि आत्ता किती वाजलेत दाखवते मी तुम्हाला. हे बघा 11:18 झालेत. तर आता मी 11:20 पर्यंत तरी ऍटलिस्ट मेहंदी काढायला सुरुवात करतो. खूप वेळ झाला. त्यांची इच्छा होती की हात भरून मेहंदी काढायची म्हणून. तर आता मी म्हणलं कशी काढायची, तर त्या म्हणतात की कशी काढायची बहिणी? साधीच म्हणजे एका हातावर ना, अरेबियन. आणि मग उद्या दुपारच्या वेळी मुलं वगैरे खेळायला जर असं बाहेर गेली की मग हात भरून त्यांची इच्छा आहे तर ती पण करू आपण पूर्ण. पण आता उशीर झाला म्हणून मग एका हाताला मी तर फक्त 5 बोटं रंगवणार आहे मानासाठी. उद्या निवांत बघू बाळ झोपल्यास वगैरे नंतर. तर चला आता आवरून घेऊ. असं पण ना मागच्या वेळेस पण आम्ही मेहंदी काढलेली, त्यावेळेस सगळ्यात जास्त मेहंदी ना आईची रंगली होती. त्यानंतर 2nd नंबर वहिनी आणि मी सगळ्यात खट्टू. खट्टू होते मी. बच्चर बोटू दाखवा कसं काढायचे ते. उजव्या हातावर ह्या हाताची लवकर निघते, कारण की वहिनी लेफ्टी आहेत. तर आता आमचा शूट घेणारा माणूसच नाही खरं, हे लॉक झालं बघा. शूटिंग घेणारा माणूस म्हणजे शौर्य, कारण की तो खूपदा माझ्या छोट्या मोठ्या शूटसाठी शाळेतनं जेव्हा घरी येतो त्यावेळी त्याचा अभ्यास झाल्यानंतर मदत करत असतो. त्यामुळे मग मी तसं म्हटलं, कारण तो झोपलाय आता आणि आता एवढ्यासाठी त्याला उठवणं मला बरं पण वाटत. गेल्या वर्षी मी कोल्हापूरला होते आणि स्वाती सावेकर ताई ज्या आहेत त्यांनी मला नथ पाठवली होती यांच्या नावाची, कृष्णा असं हे करून, आणि खूप छान झालं होतं ते पण सेलिब्रेशन. त्यावेळी पिल्लू पोटात होती. आणि यावर्षी म्हणजे किती आयुष्य बदललंय माझं, की म्हणजे नाही का नटणं थटणं ह्या गोष्टी खूप दुय्यम होऊन जातात जेव्हा मुलं बाळ होतात किंवा छोटीशी मुलं असतात. त्यावेळी त्यांना सांभाळणं जास्त महत्त्वाचं वाटतं. तिला सर्दी होईल म्हणून, किंवा मग आता ती सध्या फिडिंगवर आहे, तर मग कसं होतं माहिती का की आपल्या हाताला मेहंदी लावली आणि आपल्याला सर्दी झाली तर बाळाला परत दूध पिऊन परत सर्दी तिला होऊ नये ह्या भीतीपोटी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आपण कॉम्प्रोमाइज करत असतो. आणि मला आठवतं की प्रेग्नेन्सीचं जेव्हा मला समजलं तेव्हापासनं मी नेल पॉलिश अगदी हे होतं ना आपलं फोटोशूट, तोपर्यंत 9व्या महिन्यात एकदा, ते पण खूप गरजेचं होतं त्या शूटसाठी ते. त्यामुळं मी लावलेली हाऊस माऊस खूप दुय्यम वाटायला लागते. आणि ते म्हणतात ना की जोपर्यंत सून नाही तोपर्यंत खाऊन घ्यावं आणि जोपर्यंत लेक नाही तोपर्यंत लिहून नेसून घ्यावं. अगदी ते मी आता अनुभवते. आणि आत्तापेक्षा आई मला म्हणते की जेव्हा ती बोलायला वगैरे लागेल ना त्यावेळी तुझ्याकडे हट्ट करेल ना कुठल्याही गोष्टीसाठी, तेव्हा तुला समजेल की या गोष्टीचा, या म्हणीचा काय अर्थ होतो ते. तर इकडं वहिनी मी गप्पा मारत मारत मेहंदी काढणं चालू होतं. मला आठवतंय की गेल्या वर्षी मी कोल्हापूरमध्ये होते आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी मी लांबजण्याला होते आणि खूप छान असं हळदी कुंकाचं सेलिब्रेशन आणि ते सगळं म्हणजे जबरदस्त झालं होतं मी ठरवल्यासारखं. तसं परत मला ते करणं झालंच नाही हळदी कुंकू वगैरे. यावर्षी तर काय माहितीच नाही की कसं काय होणार आहे ते. आणि इथं तर माझ्या माहेरी जेव्हा आपण ववसून येतो ना मंदिरातून, तो दिवस झाला की नेक्स्ट डेला म्हणजे किंक्राती दिवशीच सगळं काही हळदी कुंकू वगैरे होऊन जातं. सगळ्याच महिला एकमेकीच्या घरी जातात, ओटी भरणं व 5 स्त्रियांची सुवासिनीची वानाने ओटी भरली जाते. आणि मग ज्या काही आपण वस्तू वान म्हणून आणलेल्या आहेत तर त्या देऊन आपल्या यथाशक्ती यथा इच्छा काही जणींना बोलवून ते दिलं जातं. हळदी कुंकू वगैरे तिळगुळ ते तेवढ्या दिवसापुरतंच. तसं पाहिलं तर रथसप्तमीपर्यंत आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने काढली आहे वहिनीच्या हातावर मेहंदी. कशी वाटते तुम्हाला सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. जमते की नाही मला ते प्रयत्न करत असते मी बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा. तसं तर मेहंदी हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय, अगदी लहानपणापासून मला खूप आवड होती. त्यामुळे मग ती आपसूक मी शिकत गेले. कारण आवड असेल ना तर आपण गोष्टी म्हणजे सवडीने शिकतो.
तर आता ना अगदी साधी सिंपल पण अट्रॅक्टिव्ह अशा पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला आहे मी माझे 100% देऊन. तर तुमच्यापैकी किती जणींना मेहंदी काढता येते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसं तर स्त्रिया म्हटलं किंवा मुली म्हटलं की आपसूक जन्मजात नटणं म्हणा किंवा सजणं आणि त्या अनुषंगाने ज्या काही शृंगाराच्या गोष्टी असतात त्याची आपसूकच आवड निर्माण झालेली असते. काही जणींना ते जमतं, म्हणजे काही जणी अशाही मी पाहिल्यात की त्यांना रांगोळी काढता येत नाही किंवा काही जणी अशाही पाहिल्यात की कोणही होल्ड करता येत नाही. तर त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा असेल तर त्यांचं दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रभुत्व असतं. असं नाही की मेहंदी काढता आली किंवा रांगोळी काढता आली किंवा मग स्वयंपाकात खूप सुगरण आहे तर तीच खूप जास्त उत्कृष्ट, असं काही नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही कलागुण असतात. एका क्षेत्रात ती डाऊन असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये ती व्यक्ती नक्कीच तरबेज आणि उत्कृष्ट कार्य करत असते. त्यामुळे जज एकमेकीला करायला हे मुद्दे तरी कधीच नसावेत असं मला वाटतं. मी खूपदा ऐकते गावाकडे की आमच्या सुनेला स्वयंपाकच चांगला येत नाही, तिला हेच जमत नाही, तिला तेच जमत नाही, त्यावरून टोमणे वगैरे दिले जातात. परंतु त्याच ठिकाणी दुसरं कुठलं तरी घरातलं जे काम असेल म्हणजे घर आवरणं किंवा स्वच्छता ठेवणं याच्यात ती उत्कृष्ट असू शकते किंवा एखादं म्हणजे ब्लाऊज स्टिच करणं असेल याच्यामध्ये सुद्धा ती तिचं प्रावीण्य मिळवू शकते. म्हणजे कधीही कुणाला असं कमी लेखून अपमानित करणं हे खरंच टाळावं. म्हणजे विशेषतः जे सासू वर्ग आहेत त्यांनी आणि सून ज्या आहेत तर त्यांनी सुद्धा म्हणजे बाकीच्या ज्या आपल्या जावाभाव असतात त्याच्यामध्ये या गोष्टीवरून भेदभाव जर करत बसलं किंवा वादविवाद हेवे दावे तर घराचं घर पण हरवून जातं. आणि हा सण स्त्रियांचा म्हणून आपण साजरा करतो की महिलांसाठी हळदी कुंकू किंवा महिलांसाठी संक्रांत. तर तसं तर ह्या सगळ्या गोष्टीचा उद्देश एवढाच असेल मला वाटतं की त्या निमित्ताने महिलांनी एकत्र यावं, हळदी कुंकाच्या निमित्ताने घरातल्या कामातून याच्यातनं त्यांना थोडासा वेळ मिळावा, ना की त्यांनी एकमेकीच्या चाड्या चुगल्या करून काहीतरी गॉसिप करत बसणं. यात काहीच पॉईंट नाही आहे. उलट तो वेळेचा अपव्यय आहे आणि आपल्या कार्यशक्तीचे उगीचच क्षय करणं आहे. तर यावर्षीच्या संक्रांतीला आपण हा संकल्प करूया की एकमेकींना त्यांच्या काही अवगुणांसाठी किंवा कुणीही परिपूर्ण नसतं तर त्यासाठी उगीच बोल लावणं किंवा ती कशी वाईट आहे हे सिद्ध करण्यापेक्षा आपण सगळ्याजणी मिळून एकमेकीला चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहित करू आणि पुढे जाऊ असं ठरवूया. अंक संपलेला आहे मेहंदीचा. आता मी 5 बोटं फक्त रंगवते आणि मग हे हा हात राहिलेला उद्या आणि माझं बघू जमल तसं. कारण आई म्हणत होती बाळाला सर्दी होऊ शकते त्यामुळे जास्त काही नकोच, पुढच्या वर्षी आपण छान काढू. आणि त्यांचा हात भरून काढायची जी आहे ना तर ती पण काढू. मला आठवते बप्पांनी आईच्या हातावर इथं हे होते तेव्हा आणि वहिनीच्या हातावर भैयानी काढली होती आणि ह्यांनी माझ्या हातावर काढली होती. तर सगळ्यात भारी बप्पांनी डिझाईन काढली होती ना. तर पण ते संक्रांत नव्हती, कुठला तरी असा सण होता, पंचमी होती. तुम्ही जर ब्लॉग पाहिला असेल तर कमेंटमध्ये सांगा की तो कोणता ब्लॉग होता. ते खूप सुंदर, त्यावेळी पण आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे मजा आली होती. पण यावेळेस हे नाही त्यामुळे मग सगळे वेगळीकडे झोपा डरमडुरम चालू आहे. चला आता झाली आहे मेहंदी. आता मी या नोटवरच आजचा हा व्लॉग इथंच थांबवते. आजचा भोगीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि घोरायला वगैरे आवाज येत असेल तर समजून घ्या. चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आमची अक्का नेहमी म्हणायची की सुवासिनीने कमीत कमी सणाला तरी नाट लावू नये, 5 बोटं तरी रंगवावी. त्यामुळे मग इकडे आम्ही आता मेहंदीनं आईला मेहंदी काढली आहे. आई दाखव मेहंदी तुझी. अरे देवा कशी सुंदर काढली वहिनी. तिने काय असं कराल ते आज दोनदा ते फुल मोडलं असं केलं ते. मान झाला, विषय मिटला. माझे ही असे एक मध्ये बारीक थोडं चंदन फुल. उद्या काय काढलं तर काढलं. बर चला गुड नाईट. गुड नाईट. निन्नू करू जाओ.